नमस्कार मंडळी, मी मानसी सोनवणे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कुरकुरीत खानदेशी बिबड्यांची रेसिपी। तर जास्त वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी मी इथे 1.5 शेर तांदूळ घेतले होते। तर 1.5 शेर म्हणजेच 1.5 किलो तांदूळ आणि 1.5 किलो गहू समप्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला धान्य। तुम्ही यामध्ये ज्वारीसुद्धा घेऊ शकतात, पण मी इथे फक्त तांदूळ आणि ज्वारीचे बिबड्यांची रेसिपी बनवत आहे। तर इथे बघा मी 1.5 शेर गहू घेतले। तर आपल्याला गहू आणि तांदूळ स्वच्छ निसून टिसून घ्यायचं आहे आणि नंतर याला 1 ते 2 पाण्याने व्यवस्थित धुवून मग नंतर यामध्ये आपण पाणी टाकून याला आपण आता भिजण्यासाठी ठेवणार आहोत। तर 3 दिवस आपण भिजवून घेतले आणि चौथ्या दिवशी आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे असतात, जेणेकरून गव्हाचा चीक हा व्यवस्थित निघेल आणि तांदूळसुद्धा व्यवस्थित भिजून मस्त असा बारीक वाटला जाईल। तर इथे मी 3 दिवस कडकडीत उन्हात हे दोघी पातेले ठेवलेत आणि आता याचा आपण चीक काढून घेणार आहोत। तर इथे बघा आपला गहू जो आहे तो व्यवस्थित भिजून झालेला आहे आणि गहू प्रेस करताच त्यातून आपल्याला चीक बाहेर येताना दिसत होता। तर जे भांडे वापरणार आहोत चीक काढण्यासाठी त्याला आपण आधी तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते चिकट होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। तर इथे आता आपण थोडे थोडे करत गहू हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत आणि हा चौथा आपण आता एका पातेल्यात काढून घेणार आहोत। तर इथे पाणी टाकून या चौथ्यामध्ये आपण पाणी टाकून घेतलं आणि आता हे असा हा चौथा बाजूला सारायचा आहे, आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून पूर्ण चीक हा व्यवस्थित निघून जाईल। त्याच्यानंतर हे उरलेलं जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळणीच्या सहाय्याने एका पातेल्यात। तर इथे बघा हळूहळू आपण हा चिकाचं पाणी गाळून घेणार आहोत। तर हा चौथासुद्धा आपल्याला व्यवस्थित प्रेस करून यातलं पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे चीक काढून घ्यायचा आहे गव्हाचा। हे सुद्धा आपण गाळून घेतलं। नंतर या चौथ्यामध्ये आपल्याला परत पाणी टाकायचं आहे। हीच प्रोसेस आपल्याला 3 वेळेस करायची आहे, जेणेकरून सर्व चीक हा व्यवस्थित निघून येईल आणि आपल्याला व्यवस्थित चीक हा मिळेल। त्यानंतर एका पातेल्याला आपण वस्त्र बांधून घेतलेलं आहे आणि हे सगळं चीक आपण वस्त्रगाळ करून घेणार आहोत, जेणेकरून यामध्ये कोणत्याही प्रकारचा चौथा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण वस्त्रगाळ करून घेणार आहोत या संपूर्ण चिकाचा। त्यानंतर हे बघा इथे आपण करून घेतलं। त्यानंतर तांदूळ आपण बारीक वाटून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकायचे, त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं, अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत। यामध्ये सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून रात्रभर हे दोघी पातेले आपल्याला असेच ठेवायचे आहेत। त्यानंतर सकाळी उठल्यानंतर हे जे काही गव्हाचं चिकावरचं पाणी आहे त्याला आपण ताम म्हणतो, ते आपण काढून घ्यायचं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तामच्या पाण्याने आपण ज्वारीचे पानपापड किती छान बनवले, तर या पाण्याचे सुद्धा तुम्ही बनवू शकतात। तर इथे आपण हा चीक आता फोडून घेणार आहोत। चीक व्यवस्थित नीट सर्व मिक्स करून घ्यायचा आणि खाली बसलेला जो चीक आहे चिकटलेला तळाशी तो काढून घ्यायचा आणि त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत, म्हणजेच आपल्याला हा चीक फोडून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचा आहे व्यवस्थित। तर बघा इथे आपला चीक हा मिक्स करून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण आता तांदूळची जी पेस्ट आहे ती आपण यामध्ये टाकून घेतली आणि हे मिश्रण मिक्स करून घेतलं। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे लसूण पेस्ट, मिरचीची बारीक पूड, त्यानंतर मीठ, तीळ, शोप आणि जिरं। आता आपण चूल पेटवून घेतली आणि त्यावर पाणी टाकून ठेवलं होतं। तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि लसूणची पेस्ट टाकून घेतली। त्यानंतर याला चाटूच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये तीळ टाकायचे आहे। तीळ टाकून झाली की एकदा आपण जे मिश्रण मिक्स करून घेतलेलं होतं ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि
एका जणाला चाटू फिरवायला लावायचा आणि एका जणाने हा चीक या पाण्यात आपण टाकून घ्यायचा आहे. हळूहळू एकदम एक धार पडेल असं आपल्याला हा चीक यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर इथे बघा माझी आजी हा चीक टाकत होती मी तेव्हा व्यवस्थित असं मिक्स करत होत्या चाटूच्या साहाय्याने. तर त्यानंतर आपल्याला हे पातेलं पाण्यातून विसळून घेऊन आणि यामध्ये टाकून घ्यायचं आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चाटूच्या साहाय्याने. मिक्स करत असताना हे जसजसं शिजते तसतसं मिक्स करण्यासाठी जड जातं, पण त्याशिवाय पर्याय नाही. व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, गाठी राहता कामा नये याची काळजी घ्यायची. तर बघा इथे आमच्या मोठ्याई करत होत्या मिक्स. त्यानंतर इथे आपण आता साबुदाणा भिजत घातला होता रात्री, तो टाकणार आहोत. पाणी गरम झाल्यानंतरच टाकायचा होता, पण आम्ही विसरलो म्हणून आता घालत आहोत. काही हरकत नाही, नंतर घातला तरी चालतो. त्यानंतर परत थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत. आता बघा हे आपल्याला व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे परत. तर इथे आपला घाटा जो आहे बिबड्यांचा तो शिजत आलेला आहे. तर बघा इथे खदखद उकडताना तुम्हाला घाटा दिसत असेल. तर आता पाण्याचा हात घ्यायचा आणि याला वरतून हात लावून बघायचा. जर आपल्या हाताला चीक चिकटला नाही, घाटा चिकटला नाही, तर याचा अर्थ आपला घाटा हा व्यवस्थित शिजून झालेला आहे. तर आता बघा आपला घाटा शिजून झाला. आता एका पातेल्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही काही घ्या किंवा हे असं जर भांडं असेल तुमच्याकडे तर याने तुम्ही चीक काढून घ्यायचा. थोडा थोडा करत चीक काढायचा आणि आता थापण्यासाठी घेणार आहोत. तर इथे आपण 1 ते 1.5 चमचा घाटा टाकायचा. त्याआधी याला आपण पाणी आणि थोडासा चीक लावून घेतला होता या कपडाला. त्यानंतर यावर 1.5 चमचा घाटा टाकून घेतला आणि नंतर याला पाण्याचा हात घेत घेत थापायचा आहे. घाटा हा गरम असतो म्हणून थापताना थोडासा हात जळण्याची शक्यता असते, म्हणून आपण थंड पाण्याचं हात घ्यायचा आणि मग नंतर थापायचं. गरम लागायला लागलं की पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा, पण जास्त पाणी लावायचं नाही, कारण पाणी जर जास्त लावलं तर आपले पापड तुटू शकतात. म्हणून इथे बघा आजी कशा थापत आहेत. अशा प्रकारे आपल्याला थापून घ्यायचं आहे. तर बघा तुम्हाला जसं जास्त मोठी हवी असेल तर जास्त मोठी तुम्ही करू शकता. 2 चमचे घाटा टाकून मोठी बिबडीसुद्धा थापू शकतात, पण आम्ही इथे रेग्युलर साईजमध्ये थापून घेतल्या होत्या. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कपडा उचलून एका साईडने काढत त्याला ओढून घ्यायचं आपल्याकडे. तर बघा इथे माझी एक बिबडी टाकून तयार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व बिबड्या थापून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे महिला मंडळी सर्व बिबड्या थापत आहेत. अशा पद्धतीने आपल्याला बिबड्या थापून घ्यायच्या आहे. पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगायचं राहिलं तर जेवढा आपला चीक दोघी तांदूळ आणि गहूचा जेवढा चीक पडतो ना, तेवढंच भांडं आपल्याला पाणी टाकायचं असतं आणि लागलं तर वरतून टाकता येतं. जशी कन्सिस्टन्सी थोडीशी घट्टसरच पाहिजे. जास्त थंड झाल्यावर जास्त अजून घट्ट होतो, म्हणून जास्त पातळही ठेवू नका आणि जास्त घट्टही करू नका. त्यानंतर इथे आपल्या बिबड्या टाकून झालेल्या होत्या. त्यानंतर आपण रुमाल उलट केला होता 2 ते 3 वाजता. तर बघा उलट रुमाल करून सुद्धा मागच्या बिबड्या आपण वाळवून घेतल्या. त्यानंतर यावर आपण आता पाण्याचा शिपका टाकणार आहोत. 4 ते 5 वाजता आपण यावर पाण्याचा शिपका टाकून घ्यायचा आहे आणि पूर्ण रुमाल धोतर ओलं करून घ्यायचं आणि मगच इथे बिबड्या एक एक करत काढून घ्यायच्या आहेत. तर बघा ओलं केलं ना धोतर तुम्ही की बिबड्या निघण्यास मदत होते, लवकर निघतात, तुटत नाहीत. तर इथे बघा आमच्या बिबड्या एकही बिबडी तुटलेली नाही आहे. सर्व बिबड्या चांगल्या निघत आहेत. आता हा जो ओला भाग आहे ना तो असा आपण खालच्या बाजूने ठेवला. अशा करत आपण सर्व बिबड्या या खाटवर टाकून घेतल्या. त्यानंतर ओलं धोतर केलेलं होतं हे यावर टाकून घेतलं, जेणेकरून आपली बिबडी
वाकणार नाही, सरळची सरळ राहील. तर इथे बघा वाळलेल्या बिबड्या किती छान दिसत आहेत ते. आता आपल्याला चुलीवर आहार पडतो ना लाकडांचा, त्यावर हा पापड भाजून घ्यायचा आहे. गॅसवर जर तुम्ही भाजला तर तो जळतो आणि खाण्यासाठी पण व्यवस्थित लागत नाही. म्हणून शक्यतो चुलीवरचा जो कोळसा असतो त्यावर आपण पापड भाजून घ्यायचे, म्हणजे पापड हा मस्त व्यवस्थित भाजला जातो आणि फुलतो सुद्धा. तर बघा इथे माझा पापड भाजून झालेला आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहे. कुरकुरीत पापड आपले तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण यावर तेल आणि शेंगदाणे टाकून ही बिबडी खाऊ शकतो. खायला सुद्धा चविष्ट आणि कुरकुरीत लागते. आपण 3 शेरचे बिबड्यांचा गाठा करून घेतला होता. त्यामध्ये आपलं 1 टोपलं भरून बिबड्या तयार होतात. साधारणतः 100 तरी बिबड्या आपण 3 शेरमध्ये तयार करू शकतो. त्यानंतर आपण इथे आपली बिबडी तळून बघणार आहोत. तर बघा दुप्पट फुलते. तेलात टाकताच आपली बिबडी किती छान टम्म फुलून आली. तर बघा आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की आपली बिबडी एकदम कुरकुरीत आणि खायलासुद्धा चविष्ट लागते. एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.